नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या फितमध्ये 1.1चे 5 गणितं 3, 4, 5 अभ्यासले होते. आता त्याचा पुढचा प्रकार आपण अभ्यासणार आहोत, संचाचे प्रकार. तर संचाच्या प्रकारामध्ये आपल्याला 4 प्रकार बघायचे आहेत. एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच. तर यापैकी आपण वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पहिलं एक घटक संच, की ज्याला आपण सिंगलटन सेट असे म्हणतो. याची व्याख्या कशी? एक घटक म्हणजे काय, तर त्याची व्याख्या दिली बघा पुस्तकात. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचांना एक घटक संच असे म्हणतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचा शब्द काय? फक्त एक घटक असतो. किती घटक? एक. त्याला काय म्हणतात? एक घटक संच. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिले बघा. ए बरोबर मैरेपी कंसात 2 म्हणजे काय? एकच घटक आहे. 2 हा सममूळ संख्यांचा संच आहे. झालं. रिक्त संच. दुसरी व्याख्या, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असे म्हणतात. बघा आलं का लक्षात? मागच्या तर फक्त एकच घटक म्हणून एक घटक, एकही नाही मग रिक्त. मग रिक्ताला काय म्हणतात? तर रिक्ताला ह्या अशा मैरपी कंसात काहीच लिहायचं नसतं, किंवा एक गोल त्याला उभी रेषा त्याला म्हणतात फाय, या चिन्हाने दाखवले जाते. कळलं का बेटा? मग पुस्तकाप्रमाणे व्यवस्थित लिहायचं, नाव टाकायची, व्याख्या लिहायची, उदाहरण लिहायची. एका खालोखाल तक्ता बनवायचा नाही. रिक्त संच, त्याची व्याख्या. उदाहरणार्थ बी बरोबर एक्स असा की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. बी बरोबर काय? तर नैसर्गिक संख्या कशी? 2 आणि 3 मध्ये कोणती संख्या येते का सांगा बरं पाहू? येत नाही, म्हणून तो रिक्त. अलग लक्षात? किंवा त्याला आपण म्हणणार फाय. पुढे शांत, नाव टाकायचं मस्त की शांत संच, फायनाईट सेट. आणि मग त्याच्या खालच्या ओळीत लिहायचं व्याख्या. जो संच रिक्त आहे किंवा रिक्त आहे बरं का, किंवा ज्या संचातील आपल्या घटकांची संख्या मर्यादित असते, म्हणजेच मोजता येते, त्याला शांत संच असे म्हणतात. थोडक्यात बेटा हे पुस्तकाप्रमाणे लक्षात घ्या आणि आपण समजण्यासाठी लक्षात घ्या की ज्याच्यातील घटक तुम्ही मोजू शकतात. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 घटक आहेत म्हणजे शांत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मोजू शकतात म्हणजे शांत. म्हणून इथे दिले बघा 4, 8, 12, 16, 20 मोजू शकतात उदाहरणार्थ. मग सर वरचं का नाही घेतलं? तुम्हाला हे समजेल म्हणून नाही उत्तर घेतलं. हा प्रश्न बघा. पी हा असा की पी हे 1 ते 22 मधील 4ने विभाज्य म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या 1 ते 22 मधील संख्या आहेत. मग 4ने भाग जाणाऱ्या एकापासून सुरुवात करा 22 पर्यंत, मग 4चा पाळा 20 पर्यंत. आलं लक्षात? पुढे अनंत संच. आता याचा अर्थच आहे अनंत, इनफायनाईट, म्हणजे आपण मोजू शकत नाही. शॉर्टकट, मोजू शकत नाही. पण व्याख्या कशी लिहिणार? मग त्याची हे टायटल टाकायचं, त्याच्याखाली व्याख्या लिहायची. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते म्हणजे मोजू शकत नाही, म्हणजेच मोजता येत नाही, त्यांना अनंत संच म्हणतात. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच बघा. 1, 2, 3 डॉट 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 4, 5, 6, 7 कुठपर्यंत माहिती आपल्या शेवट संख्या नाही, म्हणजेच अनंत. ओके. तर बाळांनो, आपण पुस्तकातील ही जी उदाहरणं आहेत काळजीपूर्वक वाचावीत आणि ती समजून घ्यावीत. आणि हे लक्षात ठेवा की संच संख्यांचे एन म्हणजे नैसर्गिक, डब्ल्यू म्हणजे एन म्हणजे नॅचरल म्हणजे नैसर्गिक, एन म्हणजे होल म्हणजे पूर्ण, आय म्हणजे इंटिजर म्हणजे पूर्णांक, क्यू म्हणजे परिमेय, आणि आर म्हणजेच वास्तव. हे सगळेच संच कसे आहेत? अनंत आहेत. यापूर्वी आपण हे सगळे संच पहिल्या व्हिडिओ पीठमध्ये पाहिलेले आहेत. बघा इथे मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. एन नैसर्गिक संख्यांचा संच 1 पासून सुरुवात होतो, डब्ल्यू 0 पासून होतो अनंतापर्यंत, पूर्णांक म्हणजे आय हा ऋण अनंतापासून धन अनंतापर्यंत, क्यू हा एक विशिष्ट अशा प्रकारचा संच आहे की पी भागिले क्यू. आपण त्याची बी चर्चा केली होती बघा. पी भागिले क्यू हा असा असतो की पी आणि क्यू हा आयचा घटक असतो,
म्हणजेच आय म्हणजे कोण, तर बघा हा आय म्हणजे हा ऋण अनंत ते धन अनंत याच्यातली कुठली संख्या असते. आणि पी आणि बा क्यूचा काय करायचा असतो, भागाकार करायचा असतो. क्यूची शून्य संख्या मात्र क्यूची किंमत शून्य घ्यायची नसते. त्याला म्हणतात परिमेय. म्हणजे थोडक्यात ज्याची बाकी शून्य येते किंवा बाकी शून्य येत नाही अशा सर्व संख्यांना परिमेय म्हणतात. आर म्हणजे आपल्या पुस्तकातील सर्व संख्यांचा संच. हे सर्व कसे आहेत, अनंत. आर म्हणजे सर्व संख्या जेवढ्या आपल्याला गणितात माहीत आहेत तेवढ्या. आता हे लक्षात घेतलं आपण. आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत बाळांनो. तर पुढचा मुद्दा आपल्याकडे अवेलेबल आहे समान संच, इक्वल सेट. लक्षात घ्या समान संच. आता समान संच म्हणजे काय हेही प्रश्न लिहून घ्या. टायटल समान संच, त्याच्या खाली लिहा की बघा आता इथं आपल्याला पुस्तकाचं उदाहरण दिलं आहे. मी तुम्हाला पुस्तकापलीकडचं पण एक उदाहरण देणार आहे. बघा संच ए मधील प्रत्येक घटक, लक्षात घ्या ए मधील प्रत्येक घटक. आता संच ए कसा आहे तो समजून घेऊया आपण. एक्स हा असा की एक्स हे लिस्टन या शब्दातील अक्षर आहे. मग काय LISTEN. लक्षात ए मधील प्रत्येक घटक म्हणजे कोण, LISTEN. संच बी मध्ये आहेत का, आणि बी या संचातील प्रत्येक घटक संच ए मध्ये. आता बी बघा कसा आहे. बी बरोबर मैरपी कंसात वाय हा असा की वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. मग सायलेंटचं SILENT बघा उलट सुलट होऊ द्या, पण एस आहे IILLEENNTT. लक्षात. म्हणजे सर्व शब्द सारखे आलेत, म्हणजे जिथे हे आहेत ते इथे पण आहेत. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी, संच ए मधील प्रत्येक घटक LISTEN संच बी मध्ये असले पाहिजे LISTEN. आणि बी मध्ये जे आहेत ते ए मध्ये, म्हणजे एचे सर्व घटक बी मध्ये, एचे सगळे घटक बी मध्ये आणि बीचे सगळे घटक ए मध्ये जेव्हा असतील तर अशा संचांना समान संच असे म्हणतात. आलं लक्षात. मग लिहून घ्यायचं काय की जेव्हा, आता एक व्याख्या तिथे लिहून घ्यायची तुम्ही, मी सांगतो ऐक लक्षात घ्या. जेव्हा दिलेल्या दोन्ही संचांमधील घटक सारखे असतील तेव्हा अशा दोन संचांना समान संच असे म्हणतात. आणि मग लिहून घ्या हे संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा ए मध्ये असेल तर त्या संचांना समान संच म्हणतात. खाली लिहिलंय हे पण लिहा. ए आणि बी हे समान संच आहेत. हे चिन्हाने आपण ए बरोबर बी असे लिहिलं. मग हे पहिलं उदाहरण लिहा लिस्टनचं आणि सायलेंटचं, त्याचे उत्तरं लिहा. हा प्रश्न आहे. हा प्रश्न कशाचा आहे, गुंधन पद्धतीने. याचं उत्तर यादी पद्धतीचं. हा प्रश्न गुंधन पद्धतीने, उत्तर यादी पद्धतीने. आणि म्हणून लिहिलं हे वाक्य खालचं पूर्ण प्रश्न संपेल बघा. ए आणि बी यातील घटकांचा क्रम वेगळा आहे पण घटक तर तेच आहेत, म्हणून ए आणि बी हे समान संच आहेत. म्हणजे एवढं पूर्ण वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर हे देखील तुम्ही वहीत लिहून घेणार. परंतु आता कोरोनामुळे ज्याला मी असं क्रॉस मारले पुस्तकात, तिसरं आणि चौथं हे आपल्या अभ्यासात आता सध्या नाही, पुस्तकात आहेत. तुम्ही घरी अभ्यास त्याचा करू शकतात. आता तुम्हाला मी याच्यातलं एक छोटंसं एक उदाहरण देतो बघा की समान संचाचं. आपण दोन शब्द घेऊया. ए बरोबर महिरपी कंसात. ए बरोबर महिरपी कंसात काय आहे की एक्स हा असा की एक्स हे असं नाही लिहावं लागणार आपल्याला, कारण की आपण यादी लिहितोय. असं लिहू, एक्स हे गुड या शब्दातील अक्षर आहे. हे लिहून घ्या बरं का. प्रश्न अक्षर आहे, हा प्रश्न आहे. बी एक्स हा असा की एक्स हे डॉग या शब्दातील अक्षर आहे. आलं का लक्षात बेटा. आता याचं उत्तर मैरपी कंस, याचं उत्तर लिहूया आपण बघा. एचं उत्तर यादी पद्धतीने. ए कसा आहे बघा,
गुड म्हणजे काय? GOD. तुम्ही म्हणाल सर इथं कॅपिटल आहे. बघा आपण कुठेतरी मागच्या पहिल्या पीकमध्ये म्हटलं आहे की संचातील घटक कसे लिहिले जातात? स्मॉल अक्षराने लिहिले जातात, बरोबर. GOD. ओ पुन्हा आला लिहिला नाही एकदाच. हां, मग इथं समजण्यासाठी NA म्हणजे किती घटक आहेत? Nमध्ये 3 घटक आहेत. आता हे 10वीसाठी कामात येईल, आपण एक्स्ट्रा लिहून घेतलं. आता B बघा, B बरोबर डॉग, DOG. प्रत्येक घटक मिळण्यासाठी स्वल्पविराम आहे. आता D साठी पण तेच आपण म्हटलं, स्मॉल लिहिला. NB किती आहेत? 3. आणि म्हणून आपण असं म्हणणार पुस्तकाप्रमाणे की पुस्तकानं आपल्याला वाक्य लिहून दिलं बघा, A आणि B यातील A आणि B यातील घटकांचा क्रम वेगवेगळा आहे. वेगवेगळा आहे. पण घटक तेच आहेत. म्हणून A व B हे संच समान आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणणार की म्हणजेच A बरोबर B. आणि अशा पद्धतीने झालं. अलग लक्षात बेटा. तर आपल्याला प्रश्न विचारला तर असं आपण लिहू शकतो. आता तुमच्या पुस्तकातलं लक्षात घ्या, आपण पहिलं घेतलं, व्याख्या लिहिली, पहिलं घेतलं. दुसरं तुम्ही बघा, तिसरं चौथं आपल्याला नाही आहे सिलेबसला ह्या वर्षी करोनामुळे. लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून सांगत जाईल, तुम्ही ते सिम्पल पेन्सिलने टच करून घ्यायचं की करोनामुळे आपला 25% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. मग हे आपल्याला नाही आहे. तर आता आपण सुरुवात करूया सराव संच 1.2. सराव संच 1.2 त्याच्यातलं पहिलं गणित बघा. गणित आता समोर ठेवतो वाटल्यास मी. पहिलं गणित आता बघा, पहिलं गणित आहे आपल्याकडे. कुठलं आहे पहिलं गणित? की खालील कोणते संच समान आहेत किंवा नाहीत ते सहकारण लिहा. आता सराव संच 1.2. आता 1.2 मध्ये आपण काय करूया? प्रश्न लिहून घेऊया. प्रश्न लिहायला वेळ जाईल बेटा, म्हणून मी काय लिहितो? एक उत्तर लिहितो. काय? सराव संच 1.2 त्याच्यातलं पहिल्यातलं A आणि Aचं उत्तर. आता प्रश्न बघा कसा आहे. X हा असा की 3x वजा 1 बरोबर 2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की एक्सच्या ऐवजी किमती भरायच्या आहेत. अशी कोणती किंमत टाका की त्याचं हे उत्तर आलं पाहिजे. बघा तुम्हाला समजून सांगतो, प्रश्न लिहून घेतो. एक्स हा असा की 3x वजा 1 बरोबर 2. म्हणून आपण आता असं करा की बघा, एक्सच्या ऐवजी किंमत टाका तर उत्तर किती आलं पाहिजे? 2. म्हणजे असं देअरफॉर 3x वजा 1 बरोबर 2 केव्हा येईल? जर आपण विचार करूया x बरोबर काय 1 घेतला तर काय होईल बघा, 3 वजा 1 बरोबर 2 होतं का? बरोबर. पुढे 2 येतं का बघा, 3 वजा 1 बरोबर किती? तुम्ही एकाखाली एक लिहा, ठीक आहे, बरोबर 2. म्हणजे आलं का? कळतं का तुम्हाला बाळांनो? हे बघा, 3 वजा 3 एक्सची किंमत आपण काय घेतली? 1 बरोबर. 3 एक्सच्या ऐवजी 1 ठेवला, वजा 1 जसाच्या तसा. मग काय उत्तर आलं? 3 बरोबर 2. म्हणजे काय? आपण घेतली ती डावी बाजू, आपल्याला काय मिळाली? उजवी बाजू. कळलं का? डावी बाजू घेतली, काय मिळाली? उजवी बाजू. म्हणजेच काय की आपल्या उत्तराचं निष्कर्ष काय आलं की A बरोबर. बघा, वाटल्यास आपण अजून दुसरं पण घेऊया. म्हणजे निष्कर्ष लक्षात ठेवा. उत्तर तुम्हाला हे लिहायचं नाही, हे फक्त समजण्यासाठी. आता जो बॉक्स मी करतोय हा समजण्यासाठी. उत्तर लिहिताना त्याच्यापुढे उत्तर लिहायचं, तुम्ही खालच्या पुढे उत्तर लिहायचं. उत्तर काय येईल त्याचं बघा, A बरोबर मैरपी कंसात आपल्याला एक्सच्या ऐवजी एक संख्या भेटली ती म्हणजे 1. आता दुसरी भेटते का ते पुन्हा करूया आपण.
डावी बाजू बघा डाबा, डावी बाजू बघा डावी बाजू डाबा. आता डाबा काय आहे 3x वजा 1. आता पुन्हा एक्सच्या ऐवजी काय घ्या एक्स बरोबर काय, जर एक्स बरोबर आपण 2 घेतला तर काय मिळेल, देअरफॉर बघा 3 वजा 1. पुढे काय होईल त्याचं पुढे काय होईल बघा, बरोबर 3 दुने 6 वजा 1 बरोबर 5. मग आता बघा डाबा किती होता हा आणि उजवा किती आहे 2. आला का 2 नाही, म्हणजेच काय एक्स कॅनॉट इक्वल टू 2. एक्सची किंमत आपण 2 घेऊ शकत नाही. पुन्हा तसंच आपण जर इथे विचार केला तर असं मिळेल आपल्याला बघा की आता आपण काय करूया एक्सची किंमत 3 घेऊया. मग काय होईल ते, जर एक्स बरोबर 3 तर काय होईल तर बघा 3 गुणिले 3 वजा 1 बरोबर 3 त्रिक डावी बाजू आहे बरं का, मग आपल्याला उजवी बाजू मिळते. 3 त्रिक 9 वजा 1 8 आहे का, तिथं किती होता 2, किती होता 2. बघा किती आहे 2 आहे, इथं किती आहे 2, इथं किती आला आपला 8. मग चालेल का तर नाही. आणि म्हणून आपला असा निष्कर्ष आला की एची किंमत फक्त आपल्याला काय भेटली 1. एची किंमत भेटली 1. हे तुम्हाला रब समजण्यासाठी लिहिण्याची आवश्यकता नाही, वाटलंच तर तुम्ही लिहू शकतात रब म्हणून, म्हणजे गणित समजण्यासाठी. म्हणून आपला निष्कर्ष काय आला ए बरोबर 1. आता बी बघा, आता बी बघू आपण, बी बघूया. बी किती आहे बघा, एक्स हा असा की एक्स नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळ नाही व संयुक्तही नाही. आता लक्षात घ्या बेटा, एक नैसर्गिक संख्या आहे, मग नैसर्गिक संख्येची सुरुवात कोण होते आपण पाहिलं मग अशी नैसर्गिक संख्येची सुरुवात बघा रफमध्ये लिहू का, तर रफमध्ये लिहिण्याची जर गरज असेल तर मी पेन्सिल लिहितो बघा कसं नैसर्गिक संख्या कसं होतात एन बरोबर काय 1 2 3 4 डॉट 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 अनंत. त्याने काय सांगितलं एक्स कशी आहे, एक्स ही नैसर्गिक आहे पण ती मूळ नाही, म्हणजे त्यातली मूळ कुठली नाही आहे तर मूळ 4 नाही आहे, 1 नाही आहे, पुढे आपण म्हटलं 6 नाही आहे मूळ, आणि संयुक्तही नाही. आता संयुक्तही नाही म्हणजे कोण तर 4 ही संयुक्त आहे, 6 संयुक्त आहे, मग कुठली अशी संयुक्त नाही तर ती ही एक कशी आहे, एक ही मूळ पण नाही आहे आणि संयुक्त पण नाही आहे, मात्र ती कशी आहे नैसर्गिक आहे. म्हणून बी प्रश्न जर काळजीपूर्वक वाचला तर बीचं डायरेक्ट उत्तर मिळतं आपल्याला 1. कळतंय. आता सी त्याच्यातलं तिसऱ्यातलं काय करूया आपण सी. बघा सी कसं आहे, सी बरोबर काय प्रश्न, एक्स हा असा की एक्स, तुम्ही प्रश्न लिहायचा बरं का, एक्स हा असा की एक्स हा एनचा घटक आहे. आता एन पुन्हा आपल्याकडे दिलेला आहे बघा, एनचा घटक आहे म्हणजे एक्सया ह्या ज्या किमती आहेत बेटा, एक्सया ह्या ज्या किमती आहेत, ह्या ज्या किमती आहेत एक्सया या कुठून घेतल्या जातील एनमधून, म्हणजे एन आपल्याकडे आहे 1 2 3 4 5. त्यात काय म्हणतात ते एक्स कसा आहे, एक्स हा 2 पेक्षा लहान आहे, मग 2 पेक्षा लहान संख्या कुठली आहे ही एकच ना, मग याचं पण उत्तर कसं आलं 1. आणि म्हणून आपल्याला प्रश्न असा होता बघा, प्रश्न कसा होता की खालील कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा. करतंय का, कोणते संच समान आहेत आणि कोणते संच समान नाहीत तर ते आपण या ठिकाणी लिहूया. आणि लक्षात तर समान आहेत किंवा समान नाहीत याचा आपण विचार करू आणि मग ते मागच्याप्रमाणे वाक्यरचना लिहून काढू. मागच्याप्रमाणे आपण काय करूया ती वाक्यरचना लिहून काढू. मग मागची वाक्यरचना काय होती ती पुन्हा लिहू का मी, तर बघा पुस्तकात आपली वाक्यरचना कशी होती की असं होतं बघा, ए कॉमा बी आणि सी. आता इथं 3 आहेत ना, तिथे 2च होते, आणि सी यातील घटक इथं क्रम नाहीच आहे, यातील घटक कसे आहेत, घटक समान आहेत आणि म्हणून ए बरोबर बी बरोबर सी झालं आपलं उत्तर. या ठिकाणी आपण काय केलं त्याला बॉक्स केला, गणित संपलं. अतिशय सोपं आहे बाळा, जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर काय आहे फार सोपं. आता आपण दुसऱ्या गणित बघूया.
बघा दुसरं गणित येईल का तुम्हाला? बघा दुसरं गणित काय आहे, अगदी सोपं. बघा ए व बी समान आहेत किंवा नाही ते सहकारण ठरवा. येईल का तुम्हाला? बघा दुसरं गणित. मग सम असलेल्या मूळ संख्या किती आहेत? एकच. बघा लिहूया आपण. दुसरं गणित, गणित क्रमांक 2, त्यातलं पहिलं ए. तुम्ही प्रश्न लिहा, मी उत्तर लिहितो. सम असलेल्या मूळ संख्या किती आहेत रे बेटा? मूळ संख्या शोधा. आपण बघा मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलं होतं, मूळ संख्या शोधल्या होत्या. बघा या मूळ संख्या आहेत 1 ते 20 मधील. त्यापैकी आपल्याला समसंख्या कुठल्या दिसत आहेत? 2, 4, 6, 8. आपण बघा तेव्हा सांगितलं होतं की हे आहे का मूळ, आहे का मूळ? मूळ नाही, मूळ नाही, मूळ नाही, क्रॉस मारले बघा, मूळ नाही. आणि मग मूळ कोण, आपण मूळ कोण म्हटलं? फक्त 2 आला, कारण की त्याला किती विभाजक आहेत? 2 विभाजक आहेत आणि ती सम पण आहे, म्हणून उत्तर किती? फक्त 2. लक्षात. पुढे आता बी. बी मागच्याप्रमाणे सेम, जसं आपण हे सोडवलं ना त्याप्रमाणे बी. बी कसं? तर बघा बीचं काय आहे, याला समीकरण 1 देऊन ठेवा वाटल्यास. आपण जर लिहित असाल तर बी बरोबर काय? x, 7x वजा 1 बरोबर 13. मग याच्यातली आपण बघा डावी बाजू घ्या. डाबा काय आपल्याकडे? 7x वजा 1. आता याच्यात जर एक्सची किंमत काय ठेवता? x. तर एक्सची किंमत 1 ठेवा, तर उत्तर काय मिळेल पाहिजे आपला? 7 वजा 1 म्हणजे किती आलं? 6 1 6. उत्तर किती आलं? 5. आहे का आपला उभा 5 आहे का? उभा 5 नाही, म्हणून x कॅनॉट इक्वल टू 1. आपण ते म्हणू शकणार, एक्सची किंमत 1 येणार नाही. पुढे डाबा कॅनॉट इक्वल टू 5 असं आपण म्हणणार. इथे 7x - 1 कॅनॉट इक्वल टू 5. बरोबर. मग डाबाची किंमत आता किती घ्या? 2 घेतल्यावर काय येईल? पुन्हा बघू आपण. 7x वजा 1 म्हणजे 7. 2 वजा 1, 7 दुने 14. 14 वजा 1 बरोबर 13. म्हणजे 2 किंमत आली का? आली. म्हणजेच काय की 7x वजा 1 बरोबर 2. डाबा बरोबर उजवा, आणि म्हणून एक्सची किंमत किती आली? x बरोबर 2. आणि म्हणून बीचं उत्तर किती आलं? बी बरोबर 2. समीकरण नंबर 2. आता 1 आणि 2 वरून समीकरण 1 आणि 2 वरून असं आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? की ए आणि बी यातील घटक कसे आहेत? घटक समान आहेत, आणि म्हणून ए बरोबर बी. समान संच. आता तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा. बघा तिसऱ्यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं अगदी सोपं आहे जर काळजीपूर्वक पाहिलं तर. दिसतंय ना? तिसऱ्यातलं ए ही काय आहे? शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या असते का? तर नाही. नल. x वर्ग बरोबर 0 म्हणजे शून्यच. अशी कुठली संख्या आहे का ज्याचा वर्ग 0 येतो? कोणतीच संख्या नाही. आणि सी बघा 5x वजा 2 बरोबर 0. किंमत टाका. कोणते संच रिक्त आहेत ते कारण लिहा. इथे का लक्षात? तर तुम्हाला ते लिहिता येईल का सोडून देऊ? बाळांनो, कोणते संच रिक्त आहेत हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. जमेल का? होय जमेल, प्रयत्न करा. त्यापैकी तुम्हाला सांगतो मी की आपण जर विचार केला तर ए आणि सी हे रिक्त आहेत. बघा काळजीपूर्वक बघा. ए याचं उत्तर तुम्हाला सांगतो, सरळ तुम्ही लिहून घ्यायचं वाटल्यास. ए कसं आहे? शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे कुठली? नाही, म्हणून ए बरोबर मैरपी कंसात. ओके झालं. आता हे बघा एक्स वर्ग 0 म्हणजे अशी संख्या टाका त्याचा वर्ग 0. शून्याचा वर्ग 0. म्हणजेच आपल्याला बीचं जर उत्तर लिहायचं म्हटलं तर बी बरोबर मैरपी कंसात आपण 0 लिहू शकतो. म्हणजे हा काय झाला? आपल्या व्याख्येनुसार एक घटक संच. म्हणजे हा रिक्त आहे का? तर रिक्त नाही. त्याचं उत्तर लिहायचं असं आणि पुढे म्हणायचं रिक्त संच नाही. आता सी बघा 5x वजा 2 टाकून बघा किमती.
आपण डाबा बाजू उजवा बाजू सोडत बसवा. इथं किमती टाका. कसं 5 कंसात 1 वजा 2 बरोबर 0. 5 1 5, 5 वजा 2 3. नंतर इथं 0 टाकून बघा. 5 0 0, शून्यातून वजा 2 तर वजा 2 म्हणजे येते का 0. म्हणजे अशी कुठली संख्या मिळते का एक्सऐवजी की तिथे उत्तर डावी आणि उजवी सारखी होईल. तर तुम्ही सोडवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. जसं आपण हे सोडवलं बाळा बघा. इथं जसं आपण सोडवलं की डाव्या एक्सची किंमत 1 घेतली, मग सोडवलं 5 उत्तर आलं, ते चालणार नाही. मग 2 टाकलं 13 उत्तर आलं, मग ते चाललं. तसं इथे एक्सऐवजी संख्या टाका आणि त्याला सोडवा. जर तुमचं उत्तर 0 येत असेल तर ती एक्सची किंमत या संचात लिहायची असते. जर उत्तर 0 आलं नाही तर तुमचा निष्कर्ष काय येईल की निष्कर्ष असा येईल की सी मध्ये कोणताही असा एक्सची किंमत नाही की ते डावी बरोबर उजवी हे समीकरण पूर्ण करतं. कळलं. अशा पद्धतीने हे ठिकाणी हे झालेलं आहे. आता याच्यातला चौथा प्रश्न बघा. चौथ्यामध्ये आपण चौथा सोडवू. चौथा प्रश्न असा आहे अगदी सोपा की बघा चौथा आधी समजून घ्या बाळांनो. तुम्हाला तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा हे परीक्षेतून वगळण्यात आलेले आहेत. फक्त 2 प्रश्न आहेत. मग त्यातलं चौथ्यातलं पहिलं बघा काय आहे. प्रश्न इथंच आहे. मी डायरेक्ट उत्तर लिहितो. प्रश्न बघा कसा आहे. एक्स हा असा की एक्स ही 10पेक्षा लहान म्हणजे एक संख्या कशी 10पेक्षा लहान आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. मग मला सांगा बेटा नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहेत कुठून सुरू होतात एकापासून. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अनंतपर्यंत. मग एक्स केवढा घ्यायचा आहे आपल्याला. एक्स आपल्याला केवढा घ्यायचा आहे 10पेक्षा लहान. हे चिन्ह काय आहे. हे चिन्हाचा असा अर्थ असतो बेटा ह्या इकडची बाजू ज्याच्याकडे तो नसतो ती संख्या मोठी आणि शेपूट असते ती लहान असं लक्षात ठेवायचं. म्हणजे एक्स कसा आला लहान आणि 10 कसा आला मोठा. मग 10पेक्षा लहान कोण तर 9. लिहा मग 1 2 3 4 5 6 7 8 9 झालं उत्तर. मग आता मला सांगा प्रश्न कसा होता. संच शांत किंवा अनंत ते कारण लिहा. आता तुम्हाला सांगा संख्या मोजता येतील का. मोजता येतील ना. हो. म्हणजे याचं उत्तर काय होणार. संच ए हा कुठला आला मग शांत संच आहे. शांत संच आहे. झालं त्याचं उत्तर. आता त्यातलं बी बघा. दुसरं बी वाय हा आता मी प्रश्न लिहित नाही लिहून झाला ठीक आहे. बी बरोबर उत्तर लिहूया आपण. तुमच्याकडे प्रश्न आहे बघा. वाय हा कसा आहे वजा 1पेक्षा मोठा आहे. आत्ता सांगितलं मला मी ज्याच्याकडे तो मोठा म्हणजे वजा 1 मोठा आहे आणि वाय लहान आहे. ही पूर्णांक संख्या आहे. आता पूर्णांक संख्येचा संच तुम्हाला माहिती आहे का. माहिती असेल तर लक्षात घ्या. तुमच्या लवकर डोक्यात टूप पेटेल. पूर्णांक संख्या बघा तुम्हाला दाखवल्या त्या मी लिहून दिल्या होत्या. पुस्तकात झालेले ते आपल्या त्यापेक्षा मी तुम्हाला लिहून दाखवतो. पूर्णांक कसे असतात. पूर्णांक हे फक्त समजण्यासाठी आहे लिहू नका. पूर्णांक कसे असतात. मैरपी कंसात डॉट 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 ऋण अनंत ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 डॉट 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 2 3 4 आणि डॉट 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 अनंतापर्यंत. लक्षात. तर मग आपल्याला काय सांगितलं आहे की असं सांगितलं आहे बाळा की वाय हा मोठा आहे कोणापेक्षा वजा 1पेक्षा आणि पूर्णांक आहे. मग पूर्णांक तर हे आल्यात. मग याच्यात मोठ्या संख्या कुठल्या वजा 1पेक्षा. वजा 1 मोठा आहे. वजा 1पेक्षा लहान संख्या कुठल्या आहेत. मग लहान संख्याचं म्हटल्या जेवढ्या संख्या वजा असतात म्हणजे वजा संख्या ज्यांना असतं त्या काय असतात त्यांची जर दिसायला अंक मोठा असेल पण त्याची जी किंमत असते ती लहान होऊन जाते. वजा 1पेक्षा कोण मोठा आहे. वजा 1पेक्षा लहान कोण आहे वजा 2. वजा 2 पेक्षा कोण आहे वजा 3. वजा 3पेक्षा लहान कोण आहे वजा 4. म्हणून याचं उत्तर जर आपण विचार केलं तर कसं येईल वजा 1. वजा 1पेक्षा लहान सांगितलं ना. वजा 1पेक्षा लहान म्हणजे वजा 1 येणार नाही. वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 डॉट 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 अनंतापर्यंत. 1पेक्षा सगळ्या संख्या कशा आहेत ह्या लहान आहेत पूर्णांकामध्ये. आलं का लक्षात. आणि अशा पद्धतीने आपलं सराव संच 1.2 या ठिकाणी झालेलं आहे. पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण वेन आकृतींचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा आवडल्यावर.